निराधार योजनेतील सर्व लाभार्थ्यांसाठी महत्त्वपूर्ण अपडेट असणार आहे, महत्त्वपूर्ण माहिती असणार आहे. कारण बच्चू भाऊ कडू आपल्यासाठी नेहमीच उभे आहेत, आपल्यासाठी उभे राहून आंदोलन करत आहेत. आपल्या पेन्शन वाढीसाठी दिव्यांग बांधव असो, विधवा बहिणी असू दे, निराधार योजनेचे लाभार्थी असो, त्यांच्या पेन्शन वाढीसाठी हे नेहमीच प्रयत्न करत आहात. सो आपलं सुद्धा काम आहे की आपण सुद्धा त्यांच्यासोबत उभे राहावं, त्यांच्यासोबत इथे लढाईमध्ये सहभाग व्हावे. कारण दिव्यांग विधवांना किमान 6,000 रुपये प्रति महिना मानधन द्या, अशी सुद्धा मागणी बच्चू कडूंनी इथे जे काही त्यांचं पत्रक आहे त्यामध्ये मागितले होते. तर ही जी काही मागणी आहे ती पूर्ण कधी होणार आहे हे सुद्धा विचारलं जात आहे. तर बच्चू कडू म्हणत आहेत की दिव्यांग बांधवांसाठी, विधवा बहिणींसाठी 6,000 रुपये अनुदान घेणारच. माजी मंत्री प्रहारचे संस्थापक बच्चू कडू यांचा हे निर्धार आहे व त्यांचे हे सुद्धा म्हणणं आहे की विविध पक्ष, सरकार तुम्हाला जाती धर्मात अडकवत आहेत. जाती धर्मात अडकू नका. मी पक्षासाठी, जाती धर्मासाठी काम करत नाही, तर मी दिव्यांग, शेतकरी, कामगारांच्या हक्कासाठी रस्त्यावरती लढाई लढत आहोत. तर हे नक्की 100% खरं आहे. गेल्या 6 महिन्यापासून आपण पाहत आहोत की जे अनुदान 1,500 रुपये होते निराधार योजनेच्या दिव्यांग बांधवांसाठी, तर आता ते 2,500 रुपये मिळाले आहे. परंतु दिव्यांग बांधवांसाठी 6,000 रुपये घेतल्याशिवाय आम्ही थांबणार नाही, असे त्यांचा ठाम निर्णय आहे, ठाम म्हणणं आहे. हे नक्कीच 100% पूर्ण करून रस राहणार आहे, असे बच्चू कडू यांचं म्हणणं आहे. तरी ते दिव्यांगांना अनुदान वाढवले असून आता 2,500 रुपये मिळत आहेत. त्यातही बरेच लाभार्थी आहे की त्यांच्या खात्यामध्ये सध्या 1,500 रुपये जमा झाले आहेत व त्यांना एक प्रकारे सांगण्यात आलेलं आहे की UDID कार्ड असो, आधार असू द्या, तुमचे जमा करा, जेणेकरून तुमच्या नावामध्ये किंवा ते जे काही अपडेशन आहे, तुम्ही दिव्यांग बांधव आहेत तर तुम्हाला 2,500 रुपये सुद्धा मिळणार आहे. तर दिव्यांगांसाठी 6,000 रुपये घेतल्याशिवाय आम्ही थांबणार नाही, 2 पाय हात नाही, अशा दिव्यांगांसाठी कोणीच लक्ष देत नाही. या सरकारला सत्तेवर राहण्याचा अधिकार नाही, अशी टीका माजी मंत्री तथा प्रहार जनशक्ती पक्षाचे संस्थापक बच्चू कडू यांनी सरकारवर केली आहे व त्यांनी एक आवाहन दिलं आहे की येत्या 28 ऑक्टोबर रोजी नागपूरला मोठे आंदोलन होणार असून यात मोठ्या संख्येने दिव्यांगासह विविध बांधवांनी उपस्थित राहावे, असेही आवाहन माजी मंत्री कडू यांनी केलेलं आहे. तर लक्षात घ्या दिव्यांग बांधवांनो किंवा निराधार योजनेच्या लाभार्थ्यांनो, तुम्ही जे पत्रक पाहिलं आहे त्यामध्ये जी मागणी आहे तुम्ही पाहू शकता, जी 14वी मागणी आहे, दिव्यांग विधवांना किमान 6,000 रुपये प्रति महिना मानधन द्या. तर हे पूर्ण सरकार करावंच लागणार आहे. कारण विधवा बहिणींना पण कोणाचा आधार नाही, दिव्यांग बांधव आहे, त्यांना हात नाही, पाय नाही किंवा बरेचसे जे हेल्थ प्रॉब्लेम्स आहेत, त्यांनी बाहेर जाऊन कसं काम करायचं आहे किंवा त्यांना कामही मिळत नाही. जरी त्यांची मनाची तयारी असेल तरीसुद्धा ही जी काही सरकारने जे काही कामाची उपलब्धता आहे ते दिव्यांग बांधवांना खूप कमी आहे. दिव्यांग शेतकरी, आंबा बागायतदार, मच्छीमार, कामगार यांच्या प्रश्नासाठी माजी मंत्री बच्चू कडू यांनी गडचिरोलीपासून हक्क यात्रा सुरू केली होती. यात्रेचा समारोप रत्नागिरी ते जी सोमवारी स्वतंत्रवीर सावरकर सभागृहात महासभा घेऊन करण्यात आली होती. तर लक्षात घ्या माजी मंत्री बच्चू कडू यांचा सहभाग आहे, मोठ्या प्रमाणे त्यांचा इथे आपल्यासाठी मदतीचा हात आहे. तरी ते दिव्यांग बांधवाला अनुदान वाढवा म्हणून आंदोलन केले, तर मुख्यमंत्र्यांनी 1,000 रुपये वाढवले होते, हे आपल्या सर्वांना माहिती आहे व आता दिव्यांगांना 2,500 रुपये मिळत आहे. बाकीचे राजकारणी तुम्हाला जाती धर्मात अडकवत आहेत, पण आम्ही रस्त्यावरची लढाई लढून दिव्यांगांना न्याय देत असल्यामुळे दिव्यांगांनी मला आशीर्वाद मिळत आहे, असे सुद्धा त्यांनी म्हटलं आहे. त्यांची पक्षावर निष्ठा ठेवू नका, तुमचे कधीच नसतं, सत्ताभाव भावाला ओळखत नाही, असे सुद्धा म्हणणं आहे. विधानसभेत ही दिव्यांगाच्या प्रश्नावर कोणीच बोलत नाही, तर मी सामान्यांसाठी त्यांच्या प्रश्नासाठी लढाई लढतोय, जाती धर्माची लढाई लढलो असतो तर आता मी मंत्री असतो, असेही बच्चू कडूंचं म्हणणं आहे. यामध्ये 100% खरी आहे, कारण ते जाती धर्मासाठी नाही तर आपल्या दिव्यांग बांधव, निराधार बांधवांसाठी बच्चू कडू आपल्यासाठी उभे आहेत व त्यांनी हे सुद्धा म्हटलंय की दिव्यांगाच्या प्रश्नासाठी 350 गुन्हे अंगावर घेतले व दिव्यांग बांधवाला अनुदान, मुख्यमंत्र्यांनी 1,000 रुपये अनुदान वाढवले तर 6,000 रुपये घेतल्याशिवाय आम्ही थांबणार नाही, असा निर्धार कडू यांनी महासभेत केलेली आहे व त्यांनी विविध मागण्या सुद्धा मागितल्या आहेत की जसे की बागायतदार, मच्छीमार, दिव्यांग बांधवांची प्रातिनिधिक स्वरूपात आपली मनोगत व्यक्त केली होती व हक्क यात्रेच्या कार्यक्रमास माजी मंत्री बच्चू कडू दुपारी 12 वाजता रत्नागिरीत येणार होते. मात्र तब्बल 2 तास उशिराने रत्नागिरीत दाखल झाले. त्यावेळी सर्व दिव्यांग बांधवांनी बांधव होते, सर्वांनी त्यांची ते घोषणाद्वारे त्यांना वेलकम केलेलं होतं व प्रत्येकाचं हेच म्हणणं होते की दिव्यांग बांधवांना व विधवा बहिणींचे हे 6,000 रुपये वाढ झालं पाहिजे आहे. बच्चू भाऊ कडू आपल्यासाठी उभे राहत आहात, तर आपण सुद्धा थोडा विचार केला पाहिजे आहे व तुम्हाला काय वाटतं नक्कीच कमेंट करायचं आहे. कारण
प्रत्येकाने आवाज उठवला पाहिजे आहे, प्रत्येकाने शांत बसून चालणार नाही, प्रत्येकाने सांगायला पाहिजे आहे की तुम्हाला स्वतःला काय वाटतं की दिव्यांग बांधव असो, विधवा बहिणी असो, त्यांच्या पैशामध्ये म्हणजे 6,000 रुपये जे काही महिना मानधन आहे ते वाढलं पाहिजे आहे की नक्की सांगायचं आहे। व आपल्या बांधवांपर्यंत ही व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा, प्रत्येकापर्यंत ही व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा, जेणेकरून आपल्या हक्काची लढाईमध्ये आपण सुद्धा सहभाग होणार आहोत। महत्त्वपूर्ण माहिती आहे, नक्कीच या व्हिडिओला शेअर करा व आपल्याला सबस्क्राईब करा। धन्यवाद।